गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, समर्थांनी निर्मित केलेले हे मनाचे श्लोक आहेत ना, आपण रोज पठण करत असतो। आपल्या मनामध्ये ते विचारांमध्ये असतात। हे मनाचे श्लोक आहेत ना, हा मनाचाच ठावा घेतात ना। आपण प्रत्येक प्रश्न प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण विचार करतो ना, हे मनाचे श्लोक आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देतात। समर्थांनी नवे तर प्रत्येकाच्या मनाच्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे, म्हणजे मनाचे श्लोक आहेत ना। पण एक कल्पना अशी येते, एक प्रश्न असा निर्माण होतो, समर्थांनी हे मनाचे श्लोक निर्माण कसे केले असतील बरं? बघा, त्यांचा पण एक प्रसंग आहे। समर्थांनी एका बैठकीत एका रात्रीमध्ये हे 205 मनाचे श्लोक सांगितले ना, म्हणजे समर्थांच्या बुद्धीचा आणि प्रतिभेचा एकंदर आवाका पाहिला ना, की दंतकथा नसून प्रत्यक्षात घडलेलं आहे, हे सहज शक्य आहे ना। म्हणजे मनाच्या श्लोकांची निर्मिती या अशा प्रसंगातून झाली असं सांगितलं जातं, की ही निर्मिती कथा ऐकल्यावर समर्थांच्या अंगी असलेल्या त्या कवित्व शक्तीचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे आपले 12 वर्षाचे पायी तीर्थाटन आणि भारत भ्रमण यात्रा पूर्ण करून रामदास स्वामी नियोजित कार्यासाठी त्या चापेलच्या खोऱ्यामध्ये येऊन राहिले ना, तिथे आसपासच्या प्रदेशामध्ये समर्थांचा शिष्य समुदाय एवढा वाढत गेला की समर्थांना जाणं सुद्धा तिथे आता पत्करत नव्हतं। 1644च्या नंतर पुढील काही वर्ष स्वामींनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरांची स्थापना केली आणि लोकांना बळोपासनेच्या कार्याला लावलं। लोकसंग्रह वाढवण्यासाठी मारुतीचा आणि श्रीरामांचा उत्सव लोकप्रिय व्हावा असं स्वामींचं धोरण होतं ना। इसवी सन 1645च्या चैत्र महिन्यात स्वामींनी पहिला राम जन्मोत्सव मसूरला साजरा केला आणि त्यानंतर ओळीनं 3 वर्ष रामाचा उत्सव केला। पण त्या उत्सवा प्रसंगामध्ये रामाची मूर्ती नव्हती। स्वामींच्या मनामध्ये होतं ना, की राम उत्सवासाठी एक कायमचं ठिकाण असावं आणि तेथे श्रीराम विराजमान व्हावेत ना। चाफेलच्या गावकऱ्यांनी स्वामींना राम मंदिरासाठी जागा मिळवून दिली। तेथे मंदिर उभारणीचं काम सुरू केलं। मुसलमान राजवटीत मंदिरांचा विध्वंस केला जात होता ना, अशा वेळी नवे मंदिर उभारणं हे स्वामींचं मोठं धाडस होतं ना। नंतर अंगापूरच्या डोहातून स्वामींना रामाची मूर्ती मिळाली। तिची स्थापना चाफेळच्या मंदिरामध्ये करण्यात आली आणि तेथे रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये सुरू झाला ना। रामदासांनी दूरदर्शीपणानं रामाच्या उत्सवाची सर्व व्यवस्था करून ठेवली होती। चाफेळचे अधिकारी देशमुख, कुलकर्णी, नाईक हे सर्व प्रतिष्ठांना बोलावून उत्सवाची आखणी करून तो चालू ठेवण्यास सर्वांना सांगण्यात आलं ना। ते उचित होतं, कारण स्वामी म्हणतात ना, आपण औचित्य मरवून जावे, मग भजन कोणी करावे। या कारणानं भजनास लावावं बहुतेक लोक। म्हणजे सहकार्यानं सुरू झालेला हा चाफेलचा रामनवमीचा उत्सव आहे ना, आज 350 वर्ष अखंडितपणे चालू आहे। रामदासांची लोकप्रियता वाढू लागली ना, आजूबाजूच्या गावातील लोक उत्सवासाठी येऊ लागले। दरवर्षी ती संख्या वाढतच होती। या भक्तांची व्यवस्था करणं, त्यांच्या भोजनाची राहण्याची व्यवस्था करणं हे सारं भिक्षेवर करावं लागेना।
त्यासाठी एखाद्या धनिकाची अथवा सरदाराची मदत स्वामींनी घेतली नाही. समर्थांच्या या कार्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेली. तेव्हा शिवाजी महाराजांनी चाफेळच्या मामलेदारापर्यंत त्या उत्सवासाठी अन्नधान्य आणि इतर आवश्यक सामग्री पाठवण्यास सुरू केली. त्यामुळे शिष्यमंडळींचा भार हलका झाला ना. पण तरीही शिष्यमंडळी, गावातील इतर कार्यकर्ते यांना खूप मेहनत करावी लागे ना. म्हणजे एक वर्षी काही कारणानं शिवाजी महाराजांकडून येणारी मदत वेळेवर आली नाही. महाराज काहीतरी राजकीय उलाढालीमध्ये गुंतलेले असावे. इकडे चाफेळला मदत का आली नाही म्हणून आयोजक शिष्य त्या काळातील होते ना. आणखी 2-3 दिवस वाट पाहून स्वामींना याविषयी सांगायचं ठरलं. उत्सव तर जवळ येऊन ठेपला होता. अखेरीस एक दिवस या शिष्यांनी रात्रीचं जेवण झाल्यावर समर्थांपुढे हा विषय काढला. समर्थांनी सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. नंतर स्वामी म्हणाले, अरे तुम्ही कशाला काळजी करता? ज्या रामाचा आपण उत्सव करीत आहोत ना, तो कैवल्यदाता आहे, मोक्षदाता आहे. मग या साध्या उत्सवाची काळजी तो घेणार नाही का बरं? आपण व्यर्थ चिंता करू नये. मात्र आपल्या कामामध्ये निष्काळजीपणा, आळस नसावा. आपण जमेल तसा उत्सव करू. रामराया आपल्याला काही कमी पडू देणार नाही. सर्व शिष्यमंडळी निघून गेल्यावर स्वामींनी कल्याण स्वामींना कागद आणि दौत लेखणी घेऊन त्यांच्या खोलीमध्ये बोलावलं. कल्याण स्वामी लिहून घ्यायला बसल्यावर समर्थांनी सांगण्यास सुरुवात केली. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. समर्थ एकामागून एक श्लोक सांगत होते आणि कल्याण स्वामी ते लिहून घेत होते. दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत समर्थांच्या काव्याचा ओघ अखंडितपणे चालू होता. शेवटी म्हणे, दास विश्वासमता मुक्तिभोगी या अखेरच्या श्लोकाची शेवटची ओळ सांगून समर्थ उठले. कल्याण स्वामींना काही सूचना देऊन आपल्यानंतर कल्याण स्वामींनी इतर शिष्याकडून त्या श्लोकांच्या नकळा तयार करून घेतल्या ना. भिक्षेसाठी निघालेल्या सर्व शिष्यांना त्या वाटण्यात आल्या. मनाचे श्लोक लोकांना ऐकवत भिक्षा गोळत करायची असं ठरवलं. आजही रामदास स्वामी मनाचे श्लोक म्हणत भिक्षा घेतात ना व ती मठामध्ये जमा करतात. त्या वर्षी हे श्लोक ऐकवत रामदासांनी, महंतांनी, शिष्यांनी भिक्षेद्वारे धान्य, इतर खाद्यसामग्री वगैरे गोळा केली आणि उत्सव थाटामध्ये साजरा केला ना. संकल्प निस्वार्थ बुद्धीने केलेला असेल तर लोक उपयोगी कार्यासाठी परमेश्वरी साह्य मिळतं ना. म्हणजे समर्थांनी एका बैठकीत एका रात्रीत हे 205 मनाचे श्लोक सांगितलं. समर्थांच्या बुद्धीचा आणि प्रतिभेचा एकंदर आवाका पाहता ही दंतकथा नसून असं प्रत्यक्षात घडणं असं सहज शक्य झालं ना. मनाच्या श्लोकांची निर्मिती आहे ना अशा प्रसंगातून झाली. म्हणजे असं सांगितलं जातं की ही निर्मिती कथा ऐकल्यावर समर्थांच्या अंगी असलेल्या कवित्व शक्तीचा आणि प्रचंड आत्मविषयाचा प्रत्यय येतो. स्वामींच्या शब्दावर पूर्ण निष्ठा असल्यानं त्या श्रद्धेतून शिष्यांना आत्मविश्वासाचं बळ आणि कुठल्याही परिस्थितीतून डगमगून न जाता धैर्य कार्य करण्याची प्रेरणा मिळत होती ना. म्हणजे एकंदरीत आजही आपण हे श्लोक वाचतो ना तरी आपल्या अंगावर काटा आल्यासारखा वाटतो. कारण आपल्या जीवनच त्या मनाच्या श्लोकांमध्ये आहे ना. बघा, दुसरी गोष्ट राहिली, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा भगवंताचं कार्य म्हणून मदत केली होती. म्हणजे माझ्या राजांनी हे जीवन जगलं ना, संतांच्या संगतीमध्ये जगलं. म्हणून आजपर्यंत महाराजांचं नाव घेतलं जातं ना. आपल्या जीवनात सुद्धा जेव्हा संत संगती घडेल ना तेव्हाच आपलं जीवन सार्थकी लागेल. महाराजांच्या काळामध्ये संत तुकाराम महाराज होते, समर्थ रामदास स्वामी होते. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला राजे बसायचे. म्हणजे जिथे जिथे महाराजांना संधी मिळाली
संतांच्या संपर्कात राहण्याची, संतांना मदत करण्याची, ती संधी राजांनी कधीच बघा कमी पडू दिली नाही. सर्व काही व्यवस्थित केलं ना, संतांचा आशीर्वाद घेतला आणि एकदा का संतांचा आशीर्वाद मिळाला ना की मनुष्याला हवं ते मिळून जातं. आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, सुख दुःख चालूच असतं ना, पण संत संगती एकदा घडली ना की आपल्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. कारण भगवंताकडे जाण्याचा मार्ग संतच दाखवतात ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत संगती घडायला हवी. जेव्हा आपल्या जीवनामध्ये संत संगती घडेल ना, तेव्हा आपलं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी या मनुष्याच्या मनाला सांगितलं ना की हे मनुष्या, जेव्हा तुझ्या जीवनामध्ये नम्रता निर्माण होईल तेव्हाच तू सर्वश्रेष्ठ मनुष्य समजला जाशील. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी तो क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी तो कठोर होत नाही, तो कठोर शब्द उच्चारत नाही, तोच सर्वश्रेष्ठ मनुष्य समजावा ना. ज्याप्रमाणे गाईच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसो गाईचं दूध न पिता गाईचे रक्त पित असतो ना, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यामध्ये राहून मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत असतात. म्हणून जेव्हा संत संगती आपल्या जीवनामध्ये चांगली घडेल ना, तेव्हा तुझं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये आहे ना, जेव्हा आपण घरात एक आपल्या जीवनामध्ये आपण कायमची सवय लावून घ्या. समर्थांनी आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये या मनुष्याचं जीवन कसं चांगलं होईल ना, मनुष्याचं जीवन कसं अनमोल होईल, सुख संपत्ती कशी त्याच्या जीवनामध्ये येईल, हे सर्व काही सांगितलेलं आहे. समाधान कसं त्याच्या जीवनामध्ये येईल बघा. म्हणून आपण आहे ना, रोजच्या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. घराच्या बाहेर पडताना देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा, आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो ना. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडाल ना, तेव्हा देवासमोर क्षणभर थांबा. हे परमेश्वरा, तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भले लाखाचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ आहे ना, फक्त माझ्या भगवंताची आहे. म्हणून जास्त विचार करू नका, शांत मनानं जीवन जिंका. कारण प्रार्थना आणि विश्वास आहे ना, दोन्हीही दिसत नाही, पण त्यांच्यात इतकी ताकद असते ना की अशक्य ही गोष्ट शक्य करून देतील. म्हणून आयुष्यामध्ये नम्रता धारण करा, भगवंताचं नामस्मरण करा. भगवंत कुठे बाहेर नाही, तुमच्या या देहामध्ये आहे. हे मनाचे श्लोक काही जणू काही सांगतात, तुम्हाला संबोधून सांगतात, हे मनुष्या तू वाईट मार्गावर आहेस. म्हणून आपल्या जीवनामध्ये मनाचे श्लोक रोज पठण करत जा. तुमच्या जीवनामध्ये कधीही वाईट विचार येणार नाही, तुमचं जीवन समाधानी होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.